नमस्कार, फूडी कॉर्नर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खस्ता कचोरी. खस्ता कचोरी बघू शकता आपल्या कशा खस्ता कचोऱ्या झालेल्या आहेत. मस्त आतमध्ये सारणही छान भरल्या गेलेलं आहे, टम फुगलेले आहे आपली. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मैदा, थोडासा ओवा आणि 1 चमचा मीठ. थोडासा रवा टाकायचा आहे आपल्याला, त्यात 2 पळी तेल टाकायचे आणि चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालून छान आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं छान घट्ट पीठ मळल्या गेलेलं आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मी. वाटाणा खालीवरी करून घ्यायचा आहे परतून आपल्याला छान हे करून. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, बडीशोप आणि धने हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे जाडसर आपल्याला. एका कढईमध्ये 1 पळी तेल टाकलंय मी आणि त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जाडसर भरड केलेले ते वाटण ते परतून घ्यायचे आपल्याला. आपल्याला वाटाणा छान बारीक करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कढईमध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं चिमूटभर हिंग आणि वाटलेला वाटाणा आपल्याला घालून परतून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आपल्याला. आणि त्यावरती कोथिंबीर घालायची आपल्याला आणि थंड करून घ्यायचं हे सारण. एका उंड्याची छान पारी बनवून घ्यायची आपल्याला. त्यात पुरण जसं आपण पुरणपोळीमध्ये भरतो तसं आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. आणि हलक्या पीठ लावायचे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने हे करायचं, नाहीतर पुरी आपली फुटण्याची शक्यता असते. आपल्या खस्ता कचोऱ्या छान आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता आपल्या गरमागरम खस्ता कचोरी रेडीच आहेत. आतून सारणही छान भरल्या गेले आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.